श्री स्वामी समर्थ. ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. देवादिदेव महादेवांना अत्यंत प्रिय असलेले हे बेलाचे झाड तुम्ही पाहत आहात. या बेलाचे पान जर तुम्ही शिवशंकरांना, पिंडीवर महादेवांना मंदिरात जाऊन वाहत असाल तर तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतात. तुमच्या सर्व काही इच्छा, मनोकामना पूर्तीचा आशीर्वाद मिळतो. याच बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही तुमच्या घराजवळ किंवा घराच्या अंगणात जिथे कुठे बेलाचे झाड असेल त्या ठिकाणी संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने अनेक फायदे होऊ लागतात. जसे जर एखाद्याच्या कार्यात खूप काही अडथळे येत असतील, कार्य पूर्ण होत नसतील, वारंवार अडथळ्यांनी तुम्ही खूप त्रासला असाल, एक कार्यातील अडथळा संपतो तर दुसऱ्या कार्यात अडथळा निर्माण होतो, असे जर तुम्ही अनुभवत असाल तर नक्कीच हा उपाय तुमच्यासाठी तुमच्या कार्यातल्या, तुमच्या अशा गोष्टीतल्या अडथळ्यांना कमी करतो, ज्यामुळे तुमचे जीवन सुखकर, आनंदी आणि प्रगतिवान होऊ लागते. देवादिदेवांना, शिवशंकरांना अत्यंत प्रिय असलेले बेलाचे झाड, या झाडाला जर तुम्ही ठरवून काही सोमवार लाल चंदनाचे जल त्याच्या मुळाशी अर्पण कराल तर तुम्ही तुमची वेगवान प्रगती आकर्षित कराल. उपाय जरी तुम्हाला छोटा वाटत असेल पण त्याचे अनुभव मात्र खूप काही अगदी पवित्र आहेत आणि ते तुमच्या जीवनात नक्कीच उतरतील. जर तुम्ही खूप काळापासून तुमच्या कार्यात अडचणी पाहत आहात किंवा लगातार तुमच्या कार्यांमध्ये खूप काही अडथळे येतात, खूप काही विघ्न येऊ लागतात आणि एक कार्यात अडथळा आला तर तो पूर्ण निघून जाण्यासाठी किंवा दुसरा अडथळा येऊ नये त्यासाठी तुम्ही जर बेलाच्या झाडाला लाल चंदन मिश्रित जल दिलेत तर तुम्ही काही सोमवारांमध्येच पाहाल की तुमच्या कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होत आहेत. हा उपाय अत्यंत पवित्र मानला जातो. जर तुम्ही हा उपाय केलात तर देवादिदेव महादेवाचे ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत ते जल बेलाच्या झाडाला मुळाशी अर्पण करा आणि तुमच्या जीवनात ते अद्भुत अनुभव घ्यायला तयार व्हा. बेलाचे झाड सिंचनाचे अत्यंत पवित्र कार्य या जलामुळे होईल. या जलात लाल चंदन असल्यामुळे देवादिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या कार्यातले अडथळे दूर होतील. वारंवार कार्यात येणाऱ्या अडचणी, अडथळे यांना जर तुम्ही त्रासला आहात तर हा उपाय करून पहा. नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव आकर्षित करू शकाल. तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक सोमवारी देवांना, महादेवांना, शिवशंकरांना बेलपत्र अर्पण केले जाते. त्यामुळे जर तुम्हाला जमत असेल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन एक लोटा जल आणि बेलपत्र अवश्य वहा आणि ते बेलपत्र तिथे न ठेवता अर्पण केल्यानंतर श्रद्धेने ते बेलपत्र परत देवाचा प्रसाद म्हणून वापस घेऊन या आणि त्याचा घरातील सर्व सदस्यांनी थोडा थोडा स्वीकार करा. बेलपत्र वाहत असताना देवाला ती इच्छा प्रगट करा जी तुम्हाला हवी आहे. हे काही उपाय अत्यंत प्रभावी आहेत. देवादिदेव महादेवांची कृपा तुमच्यावर होऊ लागेल आणि तुम्ही काही काळातच पाहाल की तुम्ही जी काही इच्छा प्रगट केली आहे ती देवांनी पूर्ण केली आहे. असे कित्येक भक्तांचे अनुभव आहेत. या अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या बेलपत्राचा मान सन्मानासह तुम्ही जर प्राशन केलेत तर तुम्हाला अद्भुत चमत्कार तुमच्या शरीरावरही दिसू लागतात. तुमच्या आजूबाजूला जर बेलाचे वृक्ष आहे, झाड आहे तर त्याची सेवा अवश्य करा. म्हणजे त्याला जल अर्पण करणे, त्याचे सिंचन करणे अत्यंत पवित्र मानल्या जाते. ही सेवा घडणे भाग्याचे लक्षण आहे. जर तुमच्याही आजूबाजूला किंवा तुमच्या घरात बेल झाड लावले आहे तर त्याची सेवा नित्य करा. जर तुम्ही तुमच्या जीवनात अधिक प्रगती, आनंद आणि तुमच्या पिढोदर पिढी वाढत राहावी तर एक बेलाचे झाड बगीचा किंवा कुठे बाहेर
जिथे तुम्हाला लावता येईल किंवा स्वतःच्या अंगणात एक तरी बेलाचे झाड आयुष्यभरात लावून त्याची सेवा करा. त्यामुळे तुम्ही देवाधिदेव महादेवाचे अधिक आशीर्वाद प्राप्त कराल. पुराणात असे म्हटले आहे की जिथे बेलाचे झाड आहे तिथे देवाधिदेव महादेव प्रत्यक्षात वास करतात. त्यामुळे जर तुम्हाला महादेवांची कृपा हवी आहे तर बेलाचे झाड अवश्य लावा आणि देवाधिदेव महादेवांना त्याच बेलपत्राचे पत्र वहा आणि आयुष्यभर सुख आनंद आणि दुर्लभ योग निर्माण करून घ्या. या पवित्र बेलवृक्षाची सेवा केल्याने तुम्हाला अधिक पुण्य आकर्षित होईल. तुमच्या कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतील. बेलाबद्दल सांगितलेली ही माहिती उपाय तुम्हाला जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. या माहितीला तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि या आध्यात्मिक ओम स्वामिनी या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अशीच माहिती पुढेही मिळत राहील. देवाधिदेव महादेव आपले सर्वांचे कल्याण करोत. व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.